नमस्कार, मी दीप्ती। तर आज आपण मस्त अशा भाकरी बघणार आहोत। त्यासाठी मी इथं ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। आता इथं मी परातीमध्ये पीठ घेते। आता हे पीठ आपल्याला पहिल्यांदा मळून घ्यायचंय आणि इथं मी लोखंडाचा तवा ठेवलेला आहे भाकरी करण्यासाठी। लोखंडाच्या तव्यावर खूप छान भाकरी होतात। आणि इथं पाणी घेतलेलं आहे। हे पाणी थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला, त्यामुळे भाकरी छान फुगतात आणि छान अशा मऊसूत भाकरी होतात। ह्याला मस्त असं मळून घ्यायचंय आपल्याला ज्वारीचं पीठ। मी असं एक पांढरं कापड घेतलेलं आहे। हे कापड आपल्याला पोलपाटावरती ठेवून ह्याच्यावरती आपल्याला भाकरी थापायची आहे। ह्याच्यावर भाकरी थापल्यामुळे एकदम पातळ भाकरी होते। चला आपण बघूया। हे कापड असं आपल्याला पोलपाटावरती ठेवून घ्यायचंय आणि आपण जो उंडा केलेला आहे त्याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे। वरनं थोडंसं पीठ घालून घ्यायचंय आणि भाकरी अशा प्रकारे गोल फिरते। त्यामुळे आपल्याला भाकरी सारखं पलटून खाली पीठ टाकण्याची काही गरज नाहीये। मध्ये आधी आपल्याला थोडंसं पीठ असं हाताला लावून घेऊन भाकरी परत थापायची आहे। तुम्ही बघू शकता आपली भाकरी इथं थापून रेडी झालेली आहे। आणि इथं एक तव्यावर टाकताना गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ही जी वरची बाजू आहे ती खाली गेली पाहिजे। अशा पद्धतीनं आपण ही भाकरी तव्यावर टाकून घेणार आहोत। गॅस मोठा करायचा आहे आणि पाणी आपल्याला लावून घ्यायचंय भाकरीला। अशी भाकरी कोरडी पडली की आपल्याला मग भाकरी पलटून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता भाकरीवरचं पाणी सगळं असं कोरडं पडलेलं आहे। भाकरी अशी पलटून घ्यायची आपल्याला। आता खालची देखील बाजू चांगली भाजली गेलेली आहे। तर आता ही भाकरी आपण आता परत पलटून घेऊया। तुम्ही बघू शकताय किती छान पद्धतीने ही भाकरी फुगत आहे। टम्म अशी आपली भाकरी फुगलेली आहे आणि आपली भाकरी इथं खाण्यासाठी रेडी झालेली आहे। ही भाकरी आता आपण काढून घेऊया। बघू शकता किती पातळ आणि छान आपली भाकरी इथं रेडी झालेली आहे।